नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी इंग्रजी माध्यम म्हणजेच आपलं सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ आहे गणिताची। तर 5वीचा गणिताचा पेपर आपण पाहणार आहोत। कशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका असू शकते, कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यावर्षी विचारले जातील, या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। एकदम इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे। तर बघा मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला जो प्रश्न आहे एकदम सिंपल आहे मित्रांनो। तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, नवीन असाल चॅनलवर तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्याला आणखी इम्पॉर्टंट प्रश्न बघायचे आहेत। आणखी 1-2 दिवसामध्ये 5वीच्या गणिताचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी येतील। त्याचबरोबर इंग्लिशच्या सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे राईट इन नंबर्स, यांना नंबरमध्ये लिहायचं आणि हा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा येतो, म्हणजे येतोच, कंपल्सरी असतो हा प्रश्न। 8142 म्हणजे 8142 फक्त एवढंच लिहायचं मित्रांनो, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही। एकदम सोपा प्रश्न आहे, इथे 1 मार्क तुम्हाला मिळून जातील। त्याचबरोबर राईट द गिवन नंबर इन वर्ड, हे दोन्ही प्रश्न फिक्सच असतात। एक तर नंबर जो आहे तो तुमचा न्यूमरल्समध्ये लिहा, किंवा त्याचबरोबर नंबर दिलेला असेल त्याला वर्डमध्ये लिहा। आता इथं काय होईल 23,006, इथं काय होईल 23,000 सॉरी 2300 नाहीये, 2306 आपल्याकडे येईल। 2306 ओके, एवढं लिहायचं, बस संपला विषय, एकदम सोपं आहे। ओके, असे हा प्रश्न कंपल्सरी। आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शन येणार म्हणजे येणार, हे येतच, एकदम सोपे सोपे। 5 + 3 झाले 8, 1 + 0 1, 7 + 2 झाले 9, 918 आलं। इथं बघा, इथं सबट्रॅक्शन 7 - 3 4, 4 - 3 1, 8 - 3 5, 514 आपल्याकडे आन्सर आलं। सबट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन ह्या गोष्टी कंपल्सरी आहेत तुम्हाला। इथे बघा राईट द नंबर फॉर्म, आता याला हा जो एक्सपांड फॉर्म आहे त्याचा नंबर फॉर्म लिहायचा आहे। इथे बघा 5000 आहे, त्याच्यानंतर 50 आहेत आणि 5 आहे, सगळ्यांची ॲडिशन करा। इथे तुमचा आला 5, 0 + 5 5, हा 0 द्यावाला, हा 5 इथं आला, किती आले बाबा 5555। किंवा कधी कधी तुम्हाला 7520 अशा प्रकारे एखादा नंबर दिला असेल किंवा 29 असेल, या नंबरला तुम्हाला म्हटलं जाईल की एक्सपांड फॉर्म मध्ये लिहा। या दोघांपैकी एक फिक्स तुम्हाला प्रश्न असतो, लक्षात घ्या। पुढे बघा, अनिल हॅज 151 रुपीज, ही गेव 38 टू अमोल, हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ अनिल। अनिलकडे 151 रुपीज होते, त्याच्यामधले 38 रुपीज त्यांनी दिले अमोलला, तर त्याच्याकडे किती रुपये उरले, मग ते पैसे किती उरले हे काढण्यासाठी तुम्ही सबट्रॅक्शन कराल। मग इथं बघा 1 मधून 8 गेले, 1 मधून 8 तर जात नाही, 11 मधून 8 गेले 3 राहिले, इथं 1 घेतला, 5 मधून 3 + 1 4 गेला, किती राहिले 1 राहिले, आणि हा 113 रुपीज त्याच्याकडे राहतील। सबट्रॅक्शन करायचं मित्रांनो, किंवा कधी कधी ॲडिशनशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मल्टिप्लाइंग एकदम सिंपल आहे, 6 5 30 चे 0 वरती आले 3, 6 8 48 + 3 51 झालं मित्रांनो, एकदम इझी आहे। इथं बघा 8 ने 219 ला डिवाइड करायचं आहे, 8 2 16, 21 मधून 16 गेले 5, वरून आले 9, 8 7 56, 59 मधून 56 गेले 3 राहिले, बस एवढंच उत्तर लिहायचं, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही। पुढचा बघा, पुट मार्क फॉर परपेंडिक्युलर लाईन। आता परपेंडिक्युलर लाईन बघा, ह्या दोघी एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, त्याच्यामुळे इथे तुम्ही टिक करा, बाकी कुठे टिक करायची गरज नाहीये। बी क्वेश्चन आहे, राईट द मिडल नंबर इन अ रोमन न्यूमरल्स। आता हे किती बाबा, तुमच्याकडे 13 नंबर आहे आणि हा 15 आहे, 13 आणि 15च्या मध्ये 14 येणार, तो 14 कसा लिहितो आपण, असा लिहितो 14, झालं, एकदम सिंपल। बघा 105 पीपल आर स्टँडिंग इन 1 रो, एका रो मध्ये 105 लोक आहेत, पीपल आहेत, ओके, योगासनासाठी उभे आहेत। इफ देअर वेअर 16 रोज, जर 16 रोज असतील तर एकूण लोक किती असतील, मग त्या काढण्यासाठी तुम्ही काय करणार, 105 एका रो मध्ये आहेत, एकूण 16 रो आहे, मल्टिप्लिकेशन करायचं। 16 5 80 चे 0 वरती आले 8, 16 0 0 + 8 8 झाले, आणि 16 1 16 म्हणजे 1680 एवढे टोटल पीपल असतील। सेकंड हा डी क्वेश्चन काय बाबा, इथे आपल्याला काय लिहायचंय, राईट द कलर्ड पार्ट इन मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहायचं आहे। इथे बघा हे 4 आहेत पार्ट कलर, इथं 4 पार्ट कलर आहेत, इथे 1 आहेत, किती झाले बाबा 9 पार्ट कलर आहेत, किती पैकी 4 + 4 + 4 टोटल पार्ट तुमच्याकडे 12 आहेत, मग 9/12 किंवा 3 3 9 3 4 12 असं म्हटलं तरी चालू शकतं। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहिता येऊ शकतं। पुढचा प्रश्न बघा, इन अन इलेक्शन 17,40,212 मेन आहेत, एक इलेक्शन मध्ये एवढ्या लोकांनी वोटिंग केलंय, आणि 16,38,902 एवढ्या स्त्रियांनी वोटिंग केलेलं आहे, महिलांनी, वुमेननी वोटिंग केलेलं आहे।
व्हॉट इज द टोटल नंबर. आता टोटल नंबर मध्ये ऍडिशन करायचे. 2 + 2 4, 1 + 0 1, 2 + 9 झाले 11, इथे एक आला. 8 + 1 आपल्याकडे 9 झाले. 4 + 3 7 झाले. 7 + 6 13, 13 चे 3 वरती आला 1 आणि इथं 3 राहिले. 1 + 1 + 1 3 झाले. म्हणजे 33,79,114 हे माझं आन्सर असणार आहे. एकदम इझी आहे मित्रांनो. इथे बघा, फ्रॉम द फॉलोइंग डायग्राम ऑफ अ सर्कल नेम एनी वन आर्क, कुठलाही एक आर्क. आता हा नुसता तुम्ही केएल म्हटला तरी हा एक केएल जो आहे तो हा एक आर्क आहे, आर्क केएल. किंवा एखादा म्हटला सर मी एमएल लिहितो, आर्क एमएल चालेल. किंवा एखादा म्हटला सर मी केएलएम नाव लिहितोय तरी पण चालेल. एनके पण चालेल, एनएम पण चालेल, एम एन के सुद्धा चालेल. तर असे बरेचसे आर्क इथे तुम्हाला दिसू शकतात. पुढचा क्वेश्चन बघा, राईट अप्रोप्रिएट साईन. आता बघा इथं स्मॉलर दॅन ग्रेटर दॅन इक्वल टूचं साईन आहे. 7,89,000 आणि इथे 7,87,000. 89 आणि 87 दोघांमध्ये 89 मोठा आहे, म्हणजे असं मार्क आपल्याकडे आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा, इफ 23 डझन्स ऑफ बनाना कॅन बी बॉक 805. 805 रुपयाचे तुम्हाला किती बनाना येतात, तर 23 डझन. तर 1 डझन बनानाची किंमत किती. तर इथं तुम्ही 23 ने डिवाइड करा 805 ला. बघा 23 3 जा जर तुम्ही केलं तर 23 3 जा तुमच्याकडे येतं 69. आता 0तून 9 जात नाही, 10 मधून 9 गेला 1 आणि 8 मधून 7 गेले, आपल्याकडे 1 राहिला आणि वरचे आले 5. 23 5 जा 150 येतील. 115 मधून 115 गेले, 0 राहिले, म्हणजे 35 रुपीज तुमच्याकडे आन्सर येईल. 35 रुपीज पर डझन. एका डझन बनानाची किंमत 35 रुपीज. एकदम सिंपल आहे. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ 9. 9ची जर प्लेस व्हॅल्यू पाहिली तर पॉईंट नंतर तुमच्या दुसऱ्या ठिकाणी आहेत, म्हणजे तुम्ही 0.09 असं लिहू शकता. 6ची तुम्ही 0.6 लिहिली असती, 3ची तुम्ही 3 लिहिली असती, 2ची तुम्ही 20 लिहिली असते. झालं. फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर साईड 6 सेंटीमीटर. बघा एरिया ऑफ स्क्वेअर काय फॉर्म्युला बाबा. एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो साईड स्क्वेअर. ओके, साईड किती आहे 6 आहे. 6चा स्क्वेअर किती 36 सेंटीमीटरचा स्क्वेअर. झालं मित्रांनो, एकदम सिंपल आहे. फक्त फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर्म्युला माहिती नसेल तर गडबड होऊ शकते. इथे बघा एक आहे चिनू स्कूल स्टार्ट 7:30. चिनूचा स्कूल 7:30 ला सुरू होतो आणि 12:15 ला तो बंद होतो. तर आता मला सांगा की याच्यामध्ये मला विचारले व्हॉट इज द ड्युरेशन. मग ते काढण्यासाठी 12.15 करा आणि त्याच्यातून मला मायनस करायचं 7.30. बघा 5 मधून 0 गेले 5, 1 मधून 3 जात नाही, मग 1च्या ऐवजी याच्यामध्ये एक 6 ऍड करायचा 7. 7 मधून 3 गेले 4 राहिले, इथं एक आला. आता या 12 मधून 7 आणि 1 तुमच्याकडे 7 आणि 1 8 गेले. 12 मधून जर 8 गेले तर किती राहिले बाबा 4. 4.45 4 आवर 45 मिनिट्स हे तुमच्याकडं आन्सर येईल. 4 आवर 45 मिनिट्स एवढा वेळ जो आहे तो चिनूची शाळा जी आहे ती चालते. ओके, असं आन्सर येईल. पुढे बघा, ॲडिशन करायचे 59.77 आणि इथं बाबा काय बाबा 43.83. बघा 7 मधून 3 गेले 4, 7 मधून 8 जात नाही, 17 मधून जर 8 गेले तर 9 येतात. इथे पॉईंट दिला आपण. आता इथे एक हातचा घेतला. 9 मधून 3 + 1 4 गेले 5 राहिले, 5 मधून 4 गेले 1 राहिले. सॉरी ॲडिशन आहे, मी सबस्ट्रॅक्शन करत सुटलो. सॉरी गडबड हो गया, दया कुछ तो गडबड आहे. आपल्याला इथे ॲडिशन करायची, मी चुकून सबस्ट्रॅक्शन करत सुटलो, त्याच्यामुळे गडबड झाली. ओके बघा 7 + 3 10, इथं एक आला. 7 + 1 8, 8 + 8 16 चे 6, इथं 1 आला. 9 + 3 झाले 12 आणि 1 झाले 13, इथे एक आला. 5 + 4 9 + 1 झाला 10, 103.60 असं माझ्याकडे काहीतरी आन्सर येईल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. आता इथे सबस्ट्रॅक्शन करायचे 73.64, त्याच्यातून मायनस करायचं 31.31 ला. 4 मधून 1 गेला 3, 6 मधून 3 गेले 3, इथे पॉईंट. 3 मधून 1 गेला 2, 7 मधून 3 गेले 4, तर 42.33 हे आन्सर येईल. एकदम सिंपल. राईट एनी 2 फॅक्टर्स ऑफ 12. 12 ला कुठल्या नंबरने तुम्ही डिवाइड करू शकता. बघा 2 ने डिवाइड करू शकता, 3च्या टेबलमध्ये येतात, 4च्या टेबलमध्ये येतात, 6च्या टेबलमध्ये येतात, 12च्या. यांच्यापैकी कुठलेही 2, 2 आणि 3 दिलं तरी काम झालं. राईट द करेक्ट नंबर इन अ बॉक्स. आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला करेक्ट अप्रोप्रिएट नंबर जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. बघा 6 × 3 18. आता बघा 3 + 1 केलं तर 14 आहे, ते 18 पेक्षा लहानच आहे. किंवा 13 मध्ये तुम्ही 13 + तुम्ही 1 केला तर तुम्हाला मिळतात 14. 13 + 2 केलं तुम्हाला मिळतात 15. 13 + 3 केलं तुम्हाला मिळतात 16. 13 + 4 केलं
17 मिळतात. 13+5 केलं 18 मिळतात. 18 मिळवल्यानंतर तुमचं हे साईन येणार नाही, इक्वल टू साईन येईल. त्याच्यामुळे तुमच्याकडे 1 2 3 4 1 2 3 4 यापैकी कुठलाही अंक इथं चालू शकतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. 3 hour 25 मिनिट्स आणि 2 hour 40 मिनिट्स. बघा 5 + 0 5 4 + 2 6 होतात, पण इथं 65 मिनिट कधीच होणार नाही. मग तुम्ही इथं 0 घ्या आणि 65 मिनिटचा 1 hour इथं 60 मिनिटचा 1 hour इथं टाकून द्या. 3 + 1 4 आणि +2 झाले 6 6.6 hour 5 मिनिट असं माझ्याकडे या ठिकाणी आन्सर येईल. पुढे बघा. कंप्लीट द फॉलोइंग सिरीज. ही जी काही तुम्हाला सिरीज दिसते ही कंप्लीट करायची आहे. 3 + 1 केलं तुम्हाला 4 मिळणार. 4 + तुम्ही 2 केलं 6 मिळणार. 6 + तुम्ही 3 केलं 9 मिळणार. 9 + तुम्ही 4 केलं 13 मिळणार. मग 13 + 5 करायचं, कारण 1 ॲड केला, 2 ॲड केला, 3 ॲड केला, 4 ॲड केला, आता 5 करा. 13 + 5 जर केलं तर 18 येईल. तर इथं तुमचा 18 हे आन्सर आलं पाहिजे. फाइंड द पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे सगळ्या साईडची सम. 3 + 9 + 5 + 9 + 4. तर इथं तुमच्याकडे 30 सेंटीमीटर हे आन्सर येईल. सगळ्यांची सम 30 सेंटीमीटर येते. पुढचा बघा. सर्कल द नंबर डिव्हिजिबल बाय 5. जो नंबर 9 डिव्हिजिबल बाय 9 9च्या टेबलमध्ये येतो असा नंबर कुठला? 18. 18ला तुम्ही 9 ने डिवाइड करू शकताय. पुढचा बघा क्वेश्चन. फराहान ब्रॉट 2.5 kg पेढा. बघा 2.5 kg म्हणजे पाय 2.500 kg काय घेतो बाबा? पेढे घेतोय तो. बर्फी किती घेतो? 1/4 म्हणजे किती बाबा? 250 किलो 0.250 किलोग्राम म्हणजे 250 ग्रॅम म्हणजे तुमच्याकडे झालं 1/4 kg म्हणून 0.250 kg. आणि बर्फी किती घेतो तो? 2.5 kg पेढा, त्याच्यानंतर बर्फी अँड 2.5 kg जिलेबी. जिलेबी पण तो किती घेतोय? 2.5 kg म्हणजे 2.500 kg जिलेबी घेतोय. तर टोटल किती केजी झाले बाबा? हे 0, हे 5 + 5 10 + 2 12 झाले. परत इथं आला 2 + 2 4 आणि 1 झाला 5 5.25 kg अँड 250 ग्राम हे माझ्याकडं आन्सर येईल. 250 ग्राम हे माझ्याकडं आन्सर अशा प्रकारे येऊ शकतं. एकदम सोपं आहे. बघा पुढचा क्वेश्चन बघा. एव्हरी प्रदीप. प्रदीप काय करतोय? एव्हरी डे प्रदीप टेक 10 राउंड्स ऑफ अ स्क्वेअर ग्राउंड. एक अशा प्रकारे हा स्क्वेअरचा ग्राउंड आहे. याला तरच तो काय करतोय? 10 राउंड याला मारतोय. ABCD असा एक स्क्वेअर आहे ज्याच्या सगळ्या साईड ज्या आहेत त्या इक्वल असतात. आणि याची जी साईड आहे ती 80 मीटर दिली. या स्क्वेअरची जी साईड आहे ती 80 मीटर म्हणजे ही 80 मीटर असणार, हे 80 मीटर असेल, हे 80 मीटर असेल, हे पण 80 मीटर असेल. मग आता प्रश्न काय आपल्याला विचारलाय की प्रश्न असा विचारलाय की त्यांनी विचारलेला आहे की व्हॉट इज टोटल डिस्टन्स कव्हर बाय हिम एव्हरी डे. बघा डिस्टन्स कव्हर इन वन राऊंड जो आहे एका राऊंडमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं जाऊ शकतं? 4 × साईड. हा जो तुमच्याकडे जो एक स्क्वेअर आहे त्याची पेरिमीटर चारही साईडची सम म्हणजे 4 × साईड. 4 × साईड किती? 80. 80 × 4 किती केला? 320 मीटर. एका राऊंडमध्ये तो 320 मीटर एवढा पार्ट कव्हर करतोय, एवढं डिस्टन्स कव्हर करतोय. तर टोटल डिस्टन्स किती असणार आहे? 320 × टोटल 10 राऊंड मारतोय. मग किती झालं? 3200 200 मीटर एवढा जो भाग आहे एवढं तो काय करतोय बाबा? कव्हर करतोय. किंवा तुम्ही याला असं म्हणू शकता 3.2 किलोमीटर म्हटलं तरी चालेल. ओके. पुढे बघा. प्रोडक्ट ऑफ अ नंबर अँड 1 इज नंबर. बघा प्रोडक्ट ऑफ अ नंबर अँड 1 इज नंबर इट सेल्फ. म्हणजे कुठलीही संख्येला जर तुम्ही 1 ने मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे आन्सर तीच संख्या येते. हे आपल्याला बी हे लेटर दाखवून लिहायचं. कसं बाबा? बी ला जर तुम्ही 1 ने मल्टिप्लाय केलं तर मला 1 आन्सर मिळेल एवढंच लिहायचं होतं. आता इथे बघा हा ग्लास आहे. ह्या ग्लासचा शेप दिलेला आहे. तुम्हाला फ्रंटनी जर बघितलं तर असं दिसेल आणि वरून जर बघितला टॉप वरून तर तुम्हाला हा एक बाहेरचा सर्कल दिसेल आणि आतमध्ये एक खाली सर्कल असतो तो एक दिसेल. असं तुम्हाला टॉप वरून तो दिसणार आहे. राईट एनी पेअर ऑफ को प्राईम नंबर म्हणजे बाबा तुमचा 24 आणि 25 को प्राईम नंबर आहे. जे नंबर आपल्याकडं ज्या नंबरचा फक्त एकच कॉमन फॅक्टर असतो त्याला तुम्ही म्हणता को प्राईम नंबर. किंवा अजून सुद्धा तुमच्याकडे 27 29 अशा बऱ्याचशा जोड्या येऊ शकतात. 16.5 मीटर. 16.5 मीटर म्हणजे काय बाबा? 16 मीटर आणि 50 सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो. आता इथे बाकी बघा. हे पण क्वेश्चन्स अतिशय सोपे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? सर्कल करायचं आहे. 2.5 ऑप्शन नसणारा
सर्कल द ऑप्शन हुज व्हॅल्यू इज नॉट 2.5. तर याचा आन्सर बघा, ही व्हॅल्यू तर 2.5 आहे कारण 20.5 आहे. इथं 10 टू द 20 येईल आणि 20 प्लस 5 25. 25ला 10 ने डिवाइड केलं तुमच्याकडे आन्सर 2.5 येईल. इथं 10 टू द 20, 20 प्लस 5 25 अपॉन 10 जरी केलं तर तुम्हाला आन्सर 2.5 मिळणार आहे. इथं काय होईल, 5 टू द 10 अपॉन 10 केलं की मला आन्सर 1 मिळणार आहे. म्हणजे इथं हा ऑप्शन करेक्ट आहे. इथं तुम्हाला 2.5 आन्सर मिळत नाही. इथं तुम्हाला घड्याळामध्ये 9.30 AM दाखवायचे आणि याला डेसिमल फॉर्ममध्ये बघा कसं लिहिणार. 10 7 जा 70. आपण कसं म्हटलो, 10 7 जा 70, 10 7 जा 70 प्लस 24 आणि डिवायडेड बाय 10. इथं 94 अपॉन 10 म्हणजेच काय झालं, 9.4. म्हणजे तुम्हाला इथं 9.4 एवढं आन्सर लिहायचं. याला काय म्हणतात, क्युबॉइड. याला म्हणतो आपण क्युबॉइड. हा जॉमेट्रिकल शेप आहे, याला क्युबॉइड म्हणतो. आता ही सिरीज कंप्लीट करायची, म्हणजे इथून एक लाईन मारायची, इथून एक लाईन मारायची, अशी याच प्रकारचं चित्र काढून टाका, काम झालं. आता इथे बघा, याच्यामध्ये हा जो एक बुक आहे त्याला 4 बुक्स म्हटले एका साईनला. म्हणजे इथं हे 4 बुक, हे 4 बुक आणि हे 4 बुक, टोटल 12 झाले. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 25, 4 सक 24 म्हणजे 24 झाले. इथे 8 म्हणजे काय चित्र काढाल तुम्ही अशा प्रकारे. हा एक बुक काढा आणि अजून एक बुक काढून टाका. छानपैकी असं चित्र काढायचं तुम्हाला फक्त इथं. ओके, झालं. हे 4, हे 4, 4 प्लस 4 8. टोटल किती झाले बाबा, इथं विचारले फ्रॉम अबाव चार्ट टोटल नंबर ऑफ बुक किती झाले बाबा. बघा इथं 12 प्लस 14 तुमच्याकडे झाले 36, 36 प्लस 8 झाले 44. तर इथं तुम्हाला 44 आन्सर लिहिता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मॅथमॅटिकची ही क्वेश्चन पेपर बघितले 5th स्टँडर्डची. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. म्हणजेच आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.